मेळघाटातील आदिवासींना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि त्यांचा आर्थिक विकास व्हावा यासाठी विविध प्रयत्न करण्यात येत आहे। कोठा येथील संपूर्ण बांबू केंद्रात बांबूपासून विविध वस्तू तयार करण्यात येत आहेत। येत्या काळात या ठिकाणी 5 कोटी रुपयांच्या कोसा साडी निर्मितीचा उद्योग उभारण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली। धारणी तालुक्यातील कोठा येथे भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी ते बोलत होते। यावेळी कांचन गडकरी, संपूर्ण बांबू केंद्राच्या अध्यक्षा डॉक्टर निरुपमा देशपांडे, योगेश बापट आदी उपस्थित होते। आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, त्यांचा विकास व्हावा, समाजात स्थान मिळावं यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत असल्याचं गडकरी म्हणाले। आदिवासींमध्ये कौशल्य असून त्यास प्रशिक्षणाची जोड देणं आवश्यक आहे। संपूर्ण बांबू केंद्राच्या माध्यमातून बांबूच्या सुबक वस्तू तयार करण्यात येत असून जगभरातील 60 देशांमध्ये या वस्तू पोहोचल्या आहेत। त्यामुळे ग्राहक आपल्यापर्यंत चालून आला पाहिजे अशा वस्तू निर्मिती करण्यावर भर द्यावा, असंही ते म्हणाले। आज विविध क्षेत्रात तंत्रज्ञानाने प्रगती केली आहे, याचा उपयोगही करून घेणं आवश्यक आहे। कोशाच्या साडीला जगभरात मागणी असून यासाठी 5 कोटी रुपयांचा प्रकल्प उभारण्यात येईल। प्रकल्पासाठी आवश्यक असणारा 2 कोटी रुपयांचा स्वनिधी संस्थेसाठी देणगी देण्यात येणार आहे। तसंच 3 कोटी रुपयांचं केंद्राचं सहकार्य देण्यात येईल। साडी निर्मितीसाठी आवश्यक ते प्रशिक्षणही उपलब्ध करून देण्याचं गडकरी म्हणाले। मेळघाटातील रस्त्यांच्या प्रश्नांची पूर्ण जाण आहे। रस्त्यांच्या विकासाशिवाय या भागाचा विकास शक्य नाही। देशातील महामार्गाचं काम एशियन बँक करत आहे, त्यामुळे राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून या रस्त्याचं काम कशा पद्धतीने करण्यात येईल याची माहिती देण्यात आली। मेळघाटातील युवकांच्या शिक्षणाच्या व्यवस्थेसाठी दरवर्षी 10 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येत असून यामुळे गरजू विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाची सोय होईल। तसंच मदर डेअरीच्या माध्यमातून दूध संकलनासाठी धारणी आणि अन्य एका ठिकाणी केंद्र उभारण्यात येईल, त्यातून दररोज नगदी पैसे मिळण्यास मदत होईल। यावेळी गडकरी यांच्या हस्ते कारागीर हाटचं विमोचनही करण्यात आलं।